आणि मुंबईत मुस्लिम समाजाला फार फसवलं या लोकांनी, कारण त्यांना हे कायदे माहीत नव्हते. आणि म्हणून आज ही जी सभा आहे, ही सभा पिंपरी चिंचवड हा जो भाग आहे इथल्या झोपडपट्टी हक्कांची सभा आहे, राजाराम पाटलाच्या प्रचाराची सभा नाही. कारण मला माहित आहे खासदार झाल्यानंतर तरी मी काय करणार, विमानाने दिल्लीला जायचं, यायचं, फिरायचं, फोटो काढायचे, फेसबुकला व्हॉट्सअपला टाकायचे, मी खासदार आहे, मला अजिबात आवडत नाही. ज्या दिवशी मी जाईन लोकसभेत तेव्हा सांगेन की आमचा माणूस जिथे किथे राहत असेल, आमचा माणूस जिथे किथे धंदा करत असेल, आमच्या मुस्लिम बांधवांच्या अनेक म्हणजे अंड्याची दुकानं आहेत, बकऱ्यांच्या मटणाची दुकानं आहेत, कोंबड्याची दुकानं जिथे आहेत ती रस्त्याच्या बाजूला असतील तरी 4 पट मोबदला देऊन त्यांचं पुनर्वसन करावं लागेल. आणि म्हणून हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन आपण चालवावं. याच्या पुढे प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा असं होईल तेव्हा मी येईन. आणि ही जी सभा आहे आजची, मी या पुणे शहरातल्या झोपडपट्टी धारकांना समर्पित करतो. याचं कारण सांगतो की मुंबई शहराचं राजकारण बदललं हे SR योजनेने. जेव्हा लोकांना कळलं की सगळी बिल्डर लॉबी ह्या राजकीय पक्षांना मदत करते आणि मुंबई शहराच्या जमिनी विकण्याचा यांचा धंदा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं फक्त हे नाव घेतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शब्दाची या पुणे शहरात मी आठवण करून देतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. मग शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका आणि तुम्ही झोपडपट्ट्या विकायला निघालेत, त्या गरीबाला राहू सुद्धा देत नाही, हा कुठला नाही. आणि म्हणून या सभेमध्ये आणि अनेक सभांमध्ये मी सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जसा रयतेचा आहे, वंचितांचा आहे, अधिकारांचा आहे, तसाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये हे टोपी घालणारे जे मच्छीमार आहेत मुंबईतले, कोकणातले, ते 50% लोक शिवाजी महाराजांच्या सैन्यात सैनिक आहेत, अंगरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. मग एवढ्या काळात जो प्रचार झाला, तो प्रचार असा झाला की शिवाजी महाराजांचे शत्रू आहेत मुस्लिम समाज. हा जो प्रचार केला तो खोटा प्रचार होता. म्हणून मी पण भाषण करणारच आहे. पण आज सांगतो की ही जी भाषणं आहेत, देवेंद्र साहेबांनी जे सांगितलेलं आहे की तुम्ही आता पसरलं पाहिजे. आपल्या आपल्या समूहामध्ये भाषणं करायचं, इतकी भाषणं होतात की 2-3 तास भाषणात जातात. हीच भाषणं आपण वेगवेगळ्या वस्तीत गेलो तर निश्चितपणे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही भाषणं लोकांच्या फायद्याची आणि प्रोडक्टिव्ह पण झाली पाहिजे. आणि मला माहीत आहे की इथे केवळ झोपडपट्ट्या विकण्याचा विषय नाही, आमच्या समाजाच्या अनेक महारवतनी जमिनी सुद्धा यांनी ताब्यात घेतलेल्या आहे. स्वातीताईंनी मला जो फोन केलाय, 1 वर्षभर त्या फोन करतायत, त्यांचा माझा परिचय नाही, मी पाहिलं पण नव्हतं त्यांना की बाबा कोण आहेत, कशा आहेत, पण आज प्रत्यक्ष पाहिलं. त्यांनी फोन केला होता त्यासाठीच केला होता की आमच्या ज्या जमिनी आहेत ते प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेते आणि बिल्डर एकत्र येऊन लुटतायत, त्यांना न्याय द्यायला कोणी तयार नाही. आणि म्हणून या पिंपरी चिंचवडमध्ये राहणारे जे आपले सगळे मतदार आहेत त्यांना आपण एक विश्वास देऊया, तुम्ही ज्या घरामध्ये राहता ते घर तुमचं आहे, कुठली राजकीय सत्ता तुम्हाला घरापासून हिरावून घेऊ शकत नाही. आणि मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मला वाटतं आता संपलं काय, संपलं, त्यांना सांगू इच्छितो की ज्या राष्ट्रवादावर तुम्ही उभे आहात, 101 संघटना आहेत RSSच्या, आणि ते सांगतात की आम्हाला हिंदू राष्ट्र उभं करायचं आहे. अहो, त्या हिंदू राष्ट्रात जर आमचा सातबारा नसेल तर आमचे मुस्लिम बांधव, आमचे ख्रिश्चन बांधव, आमचे मागासवर्गीय बांधव हे जातील कुठे? अजून महिलांना सुद्धा जमिनीचा आणि घराचा अधिकार इथे दिलेला नाही. तर आमचं राष्ट्र तेच आहे जिथे आम्ही राहतो, आम्ही इथे धंदा करतो, आम्ही तिथे शेती करतो, ती आमची आहे. हा आमचा नवीन राष्ट्रवाद आहे. आणि या राष्ट्रवादामध्ये ज्या दिवशी इथला वंचित माणूस 85% वंचित माणूस जमिनींचा अधिकार घेईल त्यावेळी तुम्हाला राहायला सातबारा नसेल, हे मात्र निश्चित आहे. आणि म्हणून हे लांबलेलं भाषण मी संपवतो आणि विनंती करतो की राजाराम पाटलाला जिंकून आणण्यासाठी लढाई करायची नाही. आपल्याला लढाई तुमच्या घराच्या हक्कासाठी करायची आहे, आपल्या हक्काच्या राष्ट्रासाठी करायचं आहे. तुम्ही कितीही वेळा बोललात तरी मी इकडे यायला तयार आहे, पण असं काहीतरी प्रोडक्टिव्ह काम झालं पाहिजे. एखाद्या झोपडपट्टीला जर आज आपण अधिकार दिला तरी ही सभा फायद्याची झाली, नुकसानीची नाही. ज्यांनी या सभेला कोणी खर्च केला असेल त्यांना मी धन्यवाद देतो आणि तुम्हाला असा आशीर्वाद देतो, गरिबांसाठी, वंचितांसाठी जो पैसा दान देईल त्याला 10 पट त्याचं उत्तर मिळेल. हे सगळ्या दान करणाऱ्या सम्राट अशोकापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. मी आध्यात्मिक अर्थाने बोलत नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती सिद्ध केलेली गोष्ट आहे. आज सगळे खासदार बाबासाहेबांच्या विचाराने इथे उतरलेले आहेत. ही जी पुण्य आहे ती तुम्ही पण लक्षात ठेवा, हे पुण्य कुठेही फुकट जाणार नाही. जय भीम.